राज्य सरकारने लाडकी बहिणी या महिलांसाठी योजनेची घोषणा केली। ही योजना महिलांसाठी महिन्याला त्यांच्या खात्यावरती थेट 1,500 रुपये महिलांच्या खात्यावरती मिळणार आहेत आणि ह्या योजनेची मुदत अर्ज भरण्यासाठी 15 जुलैपर्यंत देण्यात आली होती। मात्र मोठ्या प्रमाणात राज्यात सद्यस्थितीत पालखी चालू आहे। अनेक महिला पालखीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, अशा अनेक पालख्यांमध्ये महिला सध्या पंढरपूरच्या दिशेने जात आहेत। त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांनी पुन्हा या योजनेची 2 महिने मुदत वाढवलेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका महाराज पालखी सोहळ्यात ज्या महिला सामील झालेल्या आहेत, आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे, काय वाटतं, काय सांगाल या संदर्भात? आम्हाला खूप छान वाटतंय, ते आमच्यासाठी केले ते खूपच छान आहे आणि त्यात आम्हाला चांगला लाभ मिळणार आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। ज्या आधी 15 जुलैपर्यंत मुदत दिली ती, परंतु आता ही मुदत 2 महिन्यापर्यंत वाढवलेली आहे। परंतु काल काही महिला पालखीतून हे फॉर्म भरण्यासाठी घरी गेलेत, असं आहे का काय? नाही गेलेल्या सर, आम्ही आणखीन 15 दिवस आम्हाला मुदत द्यावी आणि आम्ही दिंडी सोहळा झाल्यानंतर आम्ही जाऊ शकतो आणि फॉर्म भरू शकतो। तोपर्यंत आम्हाला सरकारने द्यावी मुदत, 15 सवलत द्यावी, 15 दिवस 2 महिन्याची मुदत दिली। 2 महिने मुदत द्यावी आणखी, म्हणजे काय वाटतं, काय सांगा? मी मळेगाव येथील आहे, निर्मला गडसिंग बोलते। आपल्या मुदत वाढवून दिल्याबद्दल मी धन्यवाद आहे, तुमचे आभारी आहे। काय सांगाल, कुठून आला मावशी? कोल्हापूर। जी योजना येत आहे महिलांसाठी 1,500 खात्याला, काय कशा पद्धतीने आभार मानाल सरकारचे? तुम्ही 2 महिने वाढवून दिल्याबद्दल आम्ही आभार आहे तुमचं। आम्हाला या दिंडीचा जास्त अनुभव आलेला आहे आणि हे सरकार मला फार आवडते। या सरकारने मावशी कुठून आला? पालखी बार्शी जिल्हा, बार्शी सोलापूर जिल्हा। पालखीला पंढरपूर, हा पंढरपूर पर्यंत चालणार आहे। काल योजना लाडकी बहीण आलेली हो हो। कसा महिलांचा फायदा होणार, कोणाचा आभार मानाले? हे आता आम्ही सरकार मोदी सरकारांचा आभार मानित आहोत, पण हे जी योजना आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। एकनाथ शिंदे पाहिजे, सिटीत पोहोचत शकते, पण आम्हाला कुठलंच काही मिळत नाही। आम्ही खेड्याचे लोक आहेत, आम्हाला काही योजना मिळत नाही। आम्ही बार्शी तालुक्यातले, जिल्हा सोलापूर, सुनीता चिकणे माझं नाव आहे। गुळपळी गाव आहे, पण आमच्यापर्यंत कुठलंच काही येऊ शकत नाही। पण ह्या योजनेत थेट मदत तुम्हाला सरकार खात्यावरती देणार आहे? हो ठीक आहे, चालेल ना, त्यांचा आभार, धन्यवाद। पण मिळालं पाहिजे खेड्यांना। सिटीत सगळं मिळू शकतं, पण खेड्याला काही मिळू शकत नाही। बरोबर अजून काही महिला आहेत, काय सांगाल कालच्या योजनेबद्दल सांगाल? आता ताई जसं म्हणल्या तसं थेट आमच्यापर्यंत योजना पोहोचावी आणि या वारीच्या निमित्तानं सरांकडे मी एवढंच मागल, जी काय करचाल ती सगळ्याला सामान्य खात्यावर असेल किंवा कसं असेल, त्याच्या निमित्तानं त्यांनी पूर्ण घरापर्यंत त्यांच्या पोहोचवावं, एवढंच म्हणून मी बोलन, एवढंच, दुसरं। मावशी कुठून आला? मी कराड तालुक्यात आली। आता पालखीला जागा पंढरपूर पर्यंत जाणार आहे? हा, पंढरपूर सरकारने 2 महिन्याची मुदत दिली, आता काय ज्या योजनेसाठी 1,500 रुपये महिलांच्या खात्यावरती येणार आहे, मग देणार का आम्हाला? सरकार देणार आहे, आभार कसं मानाल सरकारचं? सरकारचं खूप खूप आभार मानणार। आणि मी पंढरीच्या वारीला निघाली आणि सगळ्या भाविकांना पांडुरंगांना आपलं व्यवस्थित न्यावं, व्यवस्थित आणावं, एवढीच माझी इच्छा आहे। काय सांगाल? आता सांगितलं की मी, माझं गाव राशिवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। आमच्यापर्यंत ही मदत पोचवावी सरकारने, अपेक्षा आहे। आणि 2 महिने पुढं हे आपलं अर्ज द्यायचा आहे, ते आम्ही गावी गेले की देऊ शकतो। तुमचा आभार आहे। एकंदरीतच संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये राज्यभरातून या महिला सहभागी झालेल्या आहेत आणि या योजनेसाठी नक्कीच या महिलांनी आभार मानलेला आहे। आपल्यासोबत अजून काय महिला आहेत, काय सांगाल? सरकारपर्यंत चालणार आहे का? पालखीपर्यंत चालणार आहे। मुख्यमंत्र्यांनी, राज्य सरकारने जी योजना आणली महिलांना थेट खात्यावरती 1,500 रुपये, कसा आभार मानाल सरकारचं? पूर्ण आभार मानणार। आता जो फॉर्म भरायची मुदत वाढ देखील 2 महिन्याची दिलेली आहे, घरी गेल्यानंतर पालखी पूर्ण करूनच घरी गेल्यानंतर फॉर्म भरणार का? तेव्हाच भरणार। तर ह्या पालखीतील राज्यभरातून अनेक महिला आलेल्या आहेत आणि राज्य सरकारने 2 महिन्याची मुदत दिलेली आहे, त्या राज्य सरकारचं त्यांनी अभिनंदन मानलेलं आहे आणि ही योजना थेट महिलांच्या खात्यावरती जमा व्हावी अशी देखील आशा यावेळी महिलांनी व्यक्त केल्याची दिसत आहे।
कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, सासवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.